हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती रिटलवर्ड. मला बनवायचे तर डाळबट्टी. तुम्हाला पण रेसिपी शेअर करते मी. आता याच्यामध्ये ना ओवा आणि जिरे ना थोडंसं दळून घेणार आहे जाडसर. आणि जे कसं आपल्याला गॅस वगैरे होतो ना पोटामध्ये, म्हणजे ते पचनक्रिया पण व्यवस्थित आणि टेस्ट पण छान येते. ते बघा असं मी असं दहीला आहे, तुम्ही बघू शकता. असं दळायचं, जास्त काही पीठ नाही करायचं त्याचं. म्हणजे अर्ध्या थोडंसं पावडर झाली ना आपली तरी पण चालेल. त्याच्यामध्ये मी आता आहे ना इनोची एक पुडी टाकणार आहे. हळद वगैरे काहीच टाकायची नाही, फक्त इनो वगैरे टाकलं ना भरपूर होऊन जातं. आणि थोडंसं मोहन डाळ म्हणजे गरम तेल करून ठेवलेलं होतं मी, ते टाकणार आहे. थोडंसं वाटीभर असेल. आता माझी 1 किलोची डाळबट्टी आहे नाही, त्यामुळे मला म्हणजे माझा अंदाज आहे. तुम्ही वाटीचं माप करून बी घेऊ शकतो. असं की 1 वाटी असे आपले 2 कपाचे म्हणजे समजा ते थोडं. आणि चवीनुसार मीठ टाकलं मी त्याच्यामध्ये. आता आहे ना आपण हे पीठ व्यवस्थित सर्व मळून घ्यायचं. आधी ना हे करायचं तेलामध्ये ना पूर्ण हातावर सगळ्या पिठाला हे तेल लागलं पाहिजे व्यवस्थित सगळं. दोन्ही हातावर असं असं हे करून घ्यायचं व्यवस्थित, कारण त्याच्या गुठळ्या होतात ना आपल्या. त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित हे करून घ्यायचं असं दोन्ही हाताने. पूर्ण पिठाला तेल लागलं पाहिजे एवढी काळजी घ्यायची. आणि मीठ वगैरे इनो वगैरे पण मिक्स होतं याच्यामध्ये सर्व, म्हणजे बट्टी पण व्यवस्थित फुगताना व्यवस्थित फुगते वगैरे अशी एकदम अशी. आणि टेस्टी पण होती एकदम छान असं. आणि आता मी ना ही डाळबट्टी, माझा भाऊ आला आहे म्हणून मला करायची. ही रेसिपी माझ्या आत्याने मला शिकवलेली आहे. म्हटलं तर तुम्हाला बी. आता बऱ्याचशा जणाला डाळबट्टी येत नाही. माझ्या आता शेजारच्याच मैत्री म्हणतात आम्हाला येत नाही. आमच्या घरात पण कुणालाच येत नव्हती, मलाच येत होती. आता मी सगळ्यांना खाऊ घातली, कारण माझ्या आत्याने मी म्हणजे लहानपणीपासून त्यांची रेसिपी बघितलेली आहे. त्या स्वतः जालन्याला राहायच्या ना, त्याच्यामुळे म्हणजे आज मला खरं जास्त आठवण आली माझ्या आत्याची. अशी रोजच येते, पण कारण मी तिथं राहिलेली, माझ्या आत्याने मला लहानपणीपासून सांभाळले. आणि हे ना मी आता त्याच्यामध्ये गार पाण्यानेच मळायचं, काही होत नाही त्याला. आणि मस्त असं घट्ट मोठा गोळा होणार आहे. आता माझी ना ही डाळबट्टी की आम्ही 5-6 जण घरातले आणि माझे जाऊ वगैरे, त्यांना शेजारच्यांना मी अशी देणार आहे सगळ्याला. ही बरोबर व्यवस्थित पुरणार एवढी आपला अंदाज असतो. अजून थोडंसं पीठ होतं, पण मी ते बाजूला काढून घेतलं. तुम्ही आता नक्की माझ्या सांगण्यावरून ट्राय करा ताईंनो. ही डाळबट्टी म्हणजे एकदम फुगणार वगैरे. तोपर्यंत सांबार बनवायला मी इकडं कुकर हे करून घेतलं, लावून घेतलं, कारण सांबार बनवायचं होतं ना, डाळ सांबार. तरी वांग्याचं थोडं मला भाजी बनवायची होती हे. पण माझ्याकडं नव्हतं ना. आणि मी याच्यामध्ये इडली पात्रामध्ये टाकणार, त्याच्यात थोडी खाली चिंच टाकली, कारण हे ना काळं होत नाही पाणी उकळायच्या नंतर. आपलं ॲल्युमिल किती काळं होतं एकदम, असं काळं निघत नाही, किती घासणीने घासाय काथ्याने वगैरे. आणि नंतर ही इडली एकाड एक अशी प्लेट लावायची, कारण गोळी आपल्याला मोठे मोठे एका मऊ घ्यायची एकदम व्यवस्थित. त्याला एकदम स्मूथपणा आला पाहिजे आपण जेव्हा. आणि पटपट हे आता माझं हे 20 इडल्याचं पात्र आहे, मोठं आहे ना, त्याच्यामुळे माझ्या 3 प्लेटी बसणार आहेत एकदम एकदा सोबत. फक्त 2 प्लेटी नाही बसल्या, कारण हे गोळे मोठे असते, आपल्या इडल्या पातळ असतात, त्याच्यामुळे त्या दाट प्लेटी देते. तर पण हे नाही जमणार प्रत्येक कोणाकडं. आपण जर नसेल ना तुमच्याकडे, तर चाळणीवर साधे उकडले तरी पण चालेल, कारण तसे पण ते उकडते तर चाळणीवर वगैरे व्यवस्थित. फक्त याच्यात कसं थोडीशी वाफ जाणार नाही वरती, काही नाही. आणि त्या प्लेटांना नाही ना आधी असे एकसारखे सगळे गोळे करून घ्यायचे व्यवस्थित, कारण आहे ना लहान मोठे झाले मग डाळबट्टी पण लहान मोठी होती. काही उकडणार, काही नाही उकडणार, काही जास्त उकडतील असं होतं. आणि उकडलेले वगैरे ते बरोबर असे उलते, ते ॲटोमॅटिक उलून जाते. तर म्हणजे माझ्या भावाला खूप आवडतात डाळबट्ट्या. त्याचं साधं खाणे, पण त्याला कसं तिथं आत्यापाशी राहायचं तर त्याला नेहमीच ते डाळबट्टी आवडत. मी पण गावी गेली ना, मला म्हणायचं दीदी डाळबट्टी कर ना, तर मी करायचे. आणि आता आलाय तर 4-5 दिवस, तर म्हटलं जरा मी त्याला करते, त्याची आवडती डिश आहे. आणि असं नाही की म्हणजे माझ्या नंदेला मी आधीच सांगितलं मला दळून द्या, आणि तो नेहमी योगायोग ते की पीठ पण मला भेटलं. आणि मी सांगितलं होतं त्यांना, गहू पण दिले होते, पण त्यांच्या लक्षात नाही आले आधी दळायचे. आता ह्या प्लेटर नाही ना, मी सर्व तेल लावून घेणार आहे खाली व्यवस्थित सर्व, कारण ते कसं खरं आपण लावल्याच्या नंतर चिपकतेत ना खाली. जेव्हा करतो आपण तेव्हा स्टीम करताना, तर तेव्हा म्हणजे चिपकणार नाही म्हणून ते पटकन पडतील प्लेटाचे पटपट असे. आणि व्यवस्थित असे 15 मिनटं ते टाकून घ्यायचं खाली व्यवस्थित. मुलं शाळेत गेली तोपर्यंत म्हटलं जरा माझे होऊन जातील. त्यांना आल्याच्या नंतर हे तळून वगैरे घेतले मग मी. आणि हे बघा अशा 3 प्लेटीज लावून दिल्या सारख्या कंटिन्यू. त्याच्यावरती थोडंसं पकड पण ठेवली, कारण काही नाही थोडं लूज झाकण होतं मला वाटतं तर वाफ निघत होती साईडनी. ती डाळ पण शिजून झाली होती, तोपर्यंत साईडला घेतली. जास्त डाळ होती ती कुकरमध्ये, तर
त्याला मी ना पाणी बघा पिवळं पिवळं पाणी दिसत असेल तुम्हाला, तर ते ना थोडंसं वरती गेलेलं आहे पाणी माझ्याकडून, तर ते ते बघू शकताय तुम्ही काय मस्त असे गोळे उकडले होते व्यवस्थित, असे एकदम छान मस्त असे उलटेत गोळे, एकदम टम्म फुगतात. आता फक्त 4च गोळे खाली राहिले होते. आपण 2 गोळ्याच्या वर एक नाही कोणी खाऊ शकत डाळबट्टी, कारण खूप हेवी असते पचायला वगैरे. तरी पण त्याच्यामध्ये इनो वगैरे टाकल्यामुळे थोडं असं बरं वाटतं जरा, कारण आणि पोट पण एकदम जसं पाणी पितो ना आपण तसं ते पोट फुगतं आपलं व्यवस्थित, वरती येतं. आता मी बाकीचे पण एक छोटं राहिलं ते पण पीठ टाकून ठेवलं त्याच्यामध्ये, कारण ते उगाच वायाला जाईल म्हटलं, जाऊ दे तेवढंच टाकलं मी. बरोबर पोरांनी आता आल्याबरोबर तेच उचललं. आधी चेंडूसारखं छोटं होतं. आता हे सगळे प्लेटा वगैरे काढून घेतल्या मी, कारण आता थंड झाल्याशिवाय कट करता नाही येणार. गरम गरम तेलकट माहीच चटके बसायचे चांगलेच. तर आता म्हणलं याला थंड होऊन देते, तोपर्यंत डाळीची सगळी तयारी करून घेतली, कट वगैरे करून. म्हटलं तुम्हाला सांबार पण तिखट साधी डाळ असते ना तशी केली तरी बी चालते. ह्याच्यामध्ये तेल तर जास्तच लागणार आहे, कारण जास्त क्वांटिटीमध्ये मला बनवायचं होतं हे. तर तेल वगैरे त्यात पातेलं तर ठेवलं आहे ॲल्युमिनियमचं मोठं, जास्त सगळ्यांना आता एक चांगली वाटी भरून देणार आहे मी त्याच्यामध्ये. त्याला तरी आल्याशिवाय मजा येत नाही. आता माझी एक आत्याची मुलगी करते खानदेशी, ती ना साधी फिक्की डाळ असते ना तशी करते. आता मी ही तिखट डाळ करते, कारण तिखटच छान लागते त्याच्यामध्ये. एकदम असं तूप वगैरे काही एकदम तूप वगैरे टाकून असं व्यवस्थित खाताने वगैरे तूप टाकलं ना, चुरून घ्यायचं व्यवस्थित, असं मस्त असं. जास्त डाळ लागते, जास्त डाळ पण जास्त घट्ट नाही बनवायची. हे चांगले आपले हे जिरे वगैरे टाकून घेतले, मोहरी टाकली, कारण मोहरी आधी चांगली तडतडली ना मग कच्चं नाही, मग नंतर जिरे कारण जिरे हलके असतात ना त्याच्यामुळे पटकन जळून जाते. आणि मग त्याच्यामध्ये मी थोडं खोबरं, अद्रक आणि लसूण हे ना पेस्ट करून घेतली, त्याच्यात टाकणार. आणि टोमॅटो वगैरे सगळं टाकून घेणार आहे. 2 टोमॅटो कापले मी, हे असे मध्यम आकाराचे, कारण जास्त आंबट पण नको व्हायला, कारण हे तरी पण हे गोल टोमॅटो जास्त आंबट असते. तो असे अंडाकृती जर टोमॅटो असले ना तर तेवढे हे नसतात आपले, आंबट नसते. तर मिरची पावडर वगैरे सगळं टाकायचं. हळद, आपला घरगुती मसाला असतो जो वर्षभराचा साठवणीचा ना, तो पण मी टाकला आहे त्याच्यामध्ये. बघा मस्त असं कलर, त्याला तेल सुटूपर्यंत त्याला व्यवस्थित त्याला ना हे करून घ्यायचं. आपण माझ्याकडे कढीपत्ता नव्हता, तर कढीपत्ता टाका ज्याच्याकडे असेल ते. ही माझ्याकडे एक मसाल्याची पुडी होती रेडीमेड, कारण त्यांनी ना मिक्स आमच्या पोपटांना आहेत ना, त्यांनी ते कडधान्य आणलं होतं मिक्स, त्याच्यामधलं ते मी त्याच्यात मसाला आला आहे कसा काय माहीत कसं काय आला आहे, पण ते टाकले. टेस्ट पण छान आली होती, त्या मसाला वेगळाच होता. त्याच्यामध्ये मी थोडासा सांबार मसाला पण नंतर ॲड केला आपलं, कारण सांबारसारखंच ते होणार असतं थोडेसे, फक्त खट्टा नसते. सांबार कसं खट्टा असतं. मला थोडं तेल कमी वाटते, पण मग मी वरून थोडंसं तेल टाकते त्याच्यामध्ये. ऑप्शन आहे तुम्हाला तेल किती घ्यायचं किती नाही, तुम्ही तुमच्या याच्यावर. प्रत्येकाला तेल आवडतं नाही आवडतं. आणि परत त्यांनी थोडीशी कोथिंबीर टाकली वरतून तर टाकणारच आहे, पण म्हटलं थोडासा फ्लेवर कोथिंबीरचा म्हणजे चांगला राहतो. आणि मी ना जास्त काड्या वगैरे घेत असते, कारण काड्यामध्ये जास्त ताकद असते. डाळ ही मला पातळच करणार आहे मी, जास्त घट्ट नाही करणार, कारण आहे ना ते पातळ डाळ असल्यामुळे आहे ना, म्हणजे खायला वगैरे व्यवस्थित खाता येते. आपल्याला घट्ट असल्याने मजा येतच नाही डाळबट्टी खायला, कसं काय माहीत नाही, पण डाळ पातळ छान लागते त्याच्यासोबत. मस्त अशी तरी आली होती, एवढी छान, एवढी मस्त झालं होतं मुलांना येऊपर्यंत. आता मला पूर्ण पातीलं भरून थोडं कमी करायचं आहे. बघा आता घट पातळ मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं आहे हे. जेवढी पातळ म्हणजे टेस्ट येतच नाही. घट्ट डाळ केली ना तर आपल्याला मस्त वाटतं आपण लय पातळ केली, हलकटसारखं लोक म्हणते पातळ केली, पण ती पातळ डाळ छान लागते आणि टेस्ट पण छान येते. असं नाही की आपण आता बघा तुम्ही मस्त अशी माझी घरगुती डाळ, तेवढी घरी रोजची डाळ एवढी घट्ट असते ना, थोडीशी मी तर मीठ आणि मीठ तेल थोडंसं आणि हळद टाकायची, फक्त तेवढंच टाकायचं. फोडणीसुद्धा नसते देत डाळीला, तरी पण छान लागते. आणि आता ह्याच्यामध्ये काय गरम पाणी टाकलं, कारण डाळ गरमच होते त्याच्यामुळे तरी व्यवस्थित चवीनुसार थोडंसं मीठ तो आपण आपल्या याच्याप्रमाणे टाकून घ्यायचा. तर ही डाळबट्टी ना सगळ्यांना आवडणार मला माहिती हे, असं की आमच्या घरात पण यांना पण भरपूर आवडते. मुलं तर टोस्टसारखेच खाऊन घेते, तर चहासोबत बी खाऊन घेतात. आता मुलांना आणायची वेळ झाली होती, पण माझी जाऊ आणि ते माझं मुलं ते एका शाळेमध्ये असल्या म्हणलं तू जा, तोपर्यंत मला बट्टा तळून घेते. तिला पण मला द्यायची होती एक प्लेट भरून ना डाळ बट्टा. माझ्या दिराची पण सुट्टी होती त्या दिवशी, म्हटलं दोघांना पण देते मी त्यांना. आणि असे सारखे काप करून घेतले मी, का जास्त पातळ पण नाही जाड पण नाही, कारण जाड जर राहिली ना काप तर आतमध्ये कच्ची होती आणि असं पिठा लागते. व्यवस्थित हे करून घ्यायची. त्याच्यानंतर आहे ना
मी तेल तापायला ठेवलं म्हणून पाहतो जेवढं तेल टाकलं नाही तेवढं ते एवढ्या बट्ट्याला लागतंच. बघा हे अशा काप करून घ्यायची व्यवस्थित, अशाच उचल्याच्या टाकायचा. भुगा नाही झाला पाहिजे. थंड झाल्याच्या नंतर नाही होत भुगा, पण होतो काही करून. आता जास्त जर उरले गोळे वगैरे तर गोळ नाही आले, त्याला चिर्र पडल्या तर तेव्हा आवाज तर होतं ते. तर चिरा वगैरे पडतात असं मस्त अशी तरी आली होती, बघू शकता तुम्ही. त्याला तरी मी फुल स्टीमवर ठेवलं होतं. माझ्या गॅसमध्ये काहीतरी अडकलेलं आहे. मी त्यांना किती वेळेस बोलते तर ते कट मला करून घ्यायत, कारण तेल वगैरे तापत नाही लवकर. मस्त अशी तरी आली होती इथं. आणि म्हणजे माझ्या आत्याचीच रेसिपी इथं मी ना व्हिडिओ घेत असताना मी स्टॉप केलाच नाही, की त्याच्यामुळे हा व्हिडिओ असा कंटिन्यू एकसारखा राहिला. जरा म्हटलं आता व्हॉईस करून द्यावा. तर प्रत्येकाच्या डाळबट्टी करायची पद्धत वेगळी असते. तर आम्ही एकदा भंडारा होता तिथं गेले होते ना मी स्वतः. तर तिथंही ना अशी असं मोठं पातेलं होतं आणि त्याच्यामध्ये पाणी उकळतं, जिरे वगैरेची फोडणी दिली आणि तेलाची असे जिरे वगैरे टाकून सगळे. आणि त्याच्यामध्ये ना मी तर ते पाण्यामध्ये उकळून घ्यायचं व्यवस्थित आपण. तर आणि बघू शकताय तुम्ही काही तरी छान. तर अशी उकळून घेतली त्यांनी व्यवस्थित त्याचं मोठं पातेल्यामध्ये. आणि ते जे पाणी उरलेलं असतं ना ते पाण्यामध्ये ना मी त्यांनी ते डाळीमध्ये पण टाकलं होतं ते बट्ट्या उकळून. एकदम एवढ्या मोठ्या पातेल्यात एक पूर्ण त्यांचं कार्यक्रम होता. एवढे मोठ्या बट्ट्या होत्या ना, म्हणजे पाणी पण वेस्ट नाही गेलं आणि बट्ट्या पण झाल्या. म्हणजे पाण्यामध्ये सगळं आर्क उतरलं ना. डाळ तेवढी छान झाली होती. आम्ही तर भरपूर खाल्ल्या होत्या. आणि इकडे आपलं तेल पण तापलं होतं. तुम्हाला बोलता की म्हटलं जाऊ दे आता व्हॉईसवर कट नाही करणार मी. आता म्हटलं व्हॉईसवर करीन त्या म्हटलं. तर आता माझ्या आत्याकडेच एक दुसरं आहे ना, त्यांचं आत खालून अशी ना जाळ लागतो आणि भाजायच्या डाळबट्ट्या आहेत त्या. तर मस्त अशा म्हणजे पण मला पण ते नाही आवडले. आमच्या आत्या म्हणतात ते नाही चांगले लागत चकुली, हे छान लागते. आता आम्ही बघितलेलं तर मला ते बरोबर जमते. नवीन लग्न झालं माझ्या नंदेला एकदा मी डाळबट्ट्या दिल्या आणि तिथं आमच्या कल्पनाताई आलं. ते म्हणलं ह्या काय गो टोस्ट खूप आता तुम्ही 10 वाजता खूप टोस्ट खातात. म्हणले अगं हीच स्वातीने बनवल्या डाळबट्ट्या. त्यांना पण नाही ओळखलं. म्हणजे माझ्या जेवढ्या आमच्या नातेवाईक येतात ना त्यांना येतच नव्हत्या डाळबट्ट्या. म्हणायच्या स्वाती तू कशी डाळबट्ट्या करते का, आम्हाला पण शिकव. मग मी त्यांना सगळ्यांना द्यायचे. कसं आपल्याला एवढं प्रेमाने म्हणते तर आपण सगळ्यांना प्लेट असं आता पण इथं मी बिल्डिंगमध्ये राहते ना, सर्वांना एक प्लेट भरून दिल्या. माझ्या जावेला वगैरे ताट भरून सगळ्यांना दिलं. आणि मस्त अशी फुल स्टीमवर फुल गॅस ठेवला ना गॅसची फ्लेम तरी पण चालतं, कारण व्यवस्थित अशीच आतमध्ये तळते ते. कारण आपण उकडलेले असतात ना ते, त्याच्यामध्ये काय पोट दुखण्याचं त्याचं काही हे नसतं. संध्याकाळी तर कोणी जेवलंसुद्धा नव्हतं माझ्याकडं. तर ह्या डाळबट्ट्या खाल्ल्या नाही, याच्यावर पाणी पिऊन ह्याला पण असं कधीतरी चांगलं वाटतं की आपण रोज थोडंच खाणार आहे बाहेर. किती बी हॉटेल आणि कसं असतं बाहेर गेलं तर किती हे माणूस इनो वगैरे पितं भाज्या खाली पाहतं. हे काय घरातलं एक दिवस खाणं, किती बी घरात वेगळं करा पण भाजी भाकरीशिवाय हे नाही येत. माणसाची भूक जात नाही. 2 दिवस खातं 3 दिवस खातं माणूस, त्याच्यावरती नाही खाऊ शकत. एक टाईम मला जर स्वयंपाक केला ना मी असा तर परत संध्याकाळी असं वाटतं भाकरीच खावात, कारण यांना पण जास्त भाकरी जात. पण डाळबट्टी पण खूप आवडीने खातात ते, कारण आमच्या घरामध्ये सर्वांनाच आवडतात. माझे सासूला वगैरे त्यांना नाही आवडते म्हणतात आम्हाला दाईसोबत चपात्या कर बाई तुम्ही डाळबट्ट्या खा. मग मी पहिल्या पण तिथे गेले ना गावी तर करायच्या असतात. आता ह्या वेळेस नव्हतं गेलं, पण ह्या उन्हाळ्यात गेले तर नक्की करेन त्यांना पण. कारण माझ्या सासऱ्यांना असं माझ्या हातचं वेगवेगळं खायला खूप आवडतं. मला स्वाती हे कर ग आपल्याला काही ते एक दिवस तर मला तर ते कसलं तरी मसाला घेऊन त्यांनी बट्टीची वेगळीच भाजी एकदा बनवायसाठी टीव्हीतल्यासारखी ते वेगळंच. ते तेव्हा आली होती नवीनच ट्रेड आला होता, ते मॅगी मसाला टाकून बट्टीची भाजी करायची वगैरे. ते मी बनवली होती, त्यांना खूप आवडली होती. आणि बघा अशा तळ्या होत्या, अशा मस्त अशा ब्राऊन रंगापर्यंत येऊन तळून घ्यायच्या व्यवस्थित. मस्त अशा जाळणार नाहीत काही नाहीत. आणि जाळ्याच्या झाडाने मी सगळ्या व्यवस्थित काढून घेणार आहे. म्हणजे माझ्या टोस्ट सगळ्या आमच्या भैयानी तरी नाही त्याला आवडतात, तर मी तळीत असताना त्यांनी खाऊन घेतल्या कारण त्याला खूप आवडतात अशा डाळबट्ट्या. म्हणजे त्यांनी तसंच खाऊ शकतो आपण, असं नाही की ज्याला डाळ नाही आवडत ते पण तसे बी खाऊ शकतो. नक्की ट्राय करा माझ्या सांगण्यावरून आपला. आणि म्हणजे एकदम घरातलं पण माणूस खातं आहे कधीतरी वेगळं का थोडं. आणि चला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जरा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.